ब्रेकिंग न्यूज। जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयात छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावत कार्यवाही केली आहे। मोठ्या अधिकाऱ्यांसह एक कर्मचारी 3 लाखांची लाच घेताना रंगेहात सापडला असल्याची माहिती समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयात मुख्य अधिकारी म्हणून काही महिन्यापूर्वीच दीपक पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या बदलीनंतर अनेक महिने ते पद रिक्त होते। गुरुवारी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावत कार्यवाही केली। माहितीनुसार एका अधिकाऱ्याची दुसऱ्या ठिकाणी बदली करून देण्यासाठी 3 लाखाची लाच मागितली होती। पडताळणी अंती खात्री पटल्यावर पथकाने सापळा लावून कार्यवाही केली। सध्या दोघांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले असून तपास सुरू आहे। जळगाव शहरातून शाहीर तेली यांची रिपोर्ट BK टाइम न्यूज साठी।